आज आपण बघणार आहोत इन्शुरन्स स्कॅमबद्दल. ज्या प्रकारे इन्शुरन्स स्कॅम हे आता घडत आहेत, टेक्नॉलॉजी वाढलेली आहे आणि याच टेक्नॉलॉजीचा गैरफायदा घेऊन इन्शुरन्स स्कॅम सुद्धा वाढलेले आहेत. बऱ्याच प्रकारचे इन्शुरन्स असतात, लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, गाड्यांचे इन्शुरन्स, दवाखाने, बऱ्याच प्रकारचे जे इन्शुरन्स असतात त्या इन्शुरन्समध्ये सुद्धा आता स्कॅम व्हायला लागलेले आहेत. ते स्कॅम तर वेगळ्या लेवलचे आहेतच. प्रो स्कॅम बघण्याआधी फार साधे स्कॅम आहेत आणि जे आता जास्त प्रमाण वाढलेलं आहे ते आपण बघणार आहोत. तर माझ्या मित्रासोबत सुद्धा असा स्कॅम झालेला आहे आणि त्याची स्टोरी मी सांगतोय की हे स्कॅम कसे व्हायला लागले, ज्यापासून तुम्ही कसं सावधान आहात, तुमचे कसे लाखो रुपये वाचतील, कसे तुमचे हजारो रुपये गुगल पे, फोन पेमधून आपोआप कट होतात. तर आपले जे वयोवृद्ध आईवडील असतात की जे नोकरीवर असतात किंवा असे जे ज्या इरातले जे आईवडील असतात की ज्यांनी पहिले टर्म पॉलिसी किंवा पॉलिसीज काढलेल्या असतात, काहीतरी इन्शुरन्स काढलेल्या असतात, आपलं